घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. या म्हणीच्या दुसऱ्या ओळीपासून आता तरुण तरुणी आणि आई वडील तसेच नातेवाईक असे म्हणू लागले आहेत की लग्न पहावे जमतंय का आणि होतंय का ते. कारण सध्या प्रत्येक आई आणि वडील हे त्यांच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न करण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्या समोर असल्याचे पाहत आहेत, विशेषतः मुलांसाठी मोठ्या प्रमाणात. कदाचित तुम्हाला कळले असेल की मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे आणि हो, तुम्ही अगदी बरोबर आहात. आज मी लग्न न होणे आणि संबंधित अडचणीबद्दल बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या समाजात असे दिसून येते की लग्न करण्यासाठी भरपूर वर म्हणजे तरुण आहेत, पण त्यांचे लग्न होत नाहीये. हा मुद्दा इतक्या टोकाला पोहोचलेला आहे की लग्न करण्याचे योग्य वय निघून जात आहे आणि काही प्रकरणांमध्ये तर त्यांचे वय 40च्या आसपास पोहोचलेले आहे. लग्न न होण्याच्या या समस्येमुळे तरुणांमध्ये आणि त्यांच्या आई वडिलांमध्ये खूप ताण आणि नैराश्य येत आहे. ही समस्या आता एक सामाजिक समस्या बनली आहे आणि प्रत्येक जण त्यावर बोलत आहे. तरुण लग्नासाठी तयार आहेत आणि ते त्यांच्यासाठी वधू शोधत आहेत, परंतु वधू तयार होत नाहीयेत आणि त्यांना येणारे लग्नाचे प्रस्ताव ते नाकारत आहेत. वधूंच्या मागण्या जास्त आहेत आणि वर त्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीयेत. माझे विचार एकतर्फी किंवा एकांगी नाहीत, पण जेव्हा मी पाहतो तेव्हा वधूंच्या काही मागण्या योग्य आणि वैध आहेत, पण सर्वच नाहीत असे लक्षात येते. जर वराच्या बाजूने सांगायचे झाले तर त्यांच्याकडे काही मूलभूत गोष्टी नाहीत ज्या वधूच्या बाजूने हो मिळवण्यात मोठा अडथळा ठरत आहेत. जुन्या काळात असे लोक होते जे वर वधू शोधण्यात मदत करत होते, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती आणत होते. ते दोन कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका बजावत होते आणि इतकेच नाही तर जर काही अयोग्य किंवा अनुचित झाले तर सर्वांना समजावून सांगण्याची आणि समुपदेशन करण्याची जबाबदारी सुद्धा ते घेत होते. प्रत्येक जण त्यांच्यावर विश्वास ठेवत होता आणि ही एक खूप चांगली प्रणाली आणि पद्धत होती. कालांतराने हे मध्यस्थ नाहीसे झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन मध्यस्थ तयार झाले नाहीत. त्यामुळे संवादात एक दरी निर्माण झालेली आहे. नवीन विवाह संस्था देखील अस्तित्वात आल्या, ज्यांचा पाया संपूर्ण व्यावसायिकतेवर बांधला गेलेला आहे. नवीन तंत्रज्ञानाने भेटण्याची आणि पुढे जाण्याची संधी दिली, पण त्यासाठी आवश्यक असलेली भावना आणली गेली नाही. दोघेही व्यवसाय म्हणून आणि त्यांच्या व्यवसायाच्या उद्दिष्टाशी चिकटून राहिले. मी असे म्हणत नाही की सर्वच विवाह संस्था चुकीच्या आहेत. त्यापैकी काही खरोखर चांगले काम करत आहेत आणि त्यांनी मदत केलेल्या जोडप्यांमध्ये सुंदर बंध निर्माण केलेला आहे. माझ्या निरीक्षणातून आणि विश्लेषणातून मी काही गोष्टी शेअर करू इच्छितो, त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होईल. आपण त्या एक एक करून पाहूया. आयुष्यात स्थिर होण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मग त्या गोष्टी कोणत्या आहेत? एखाद्याला सध्या त्याच्याकडे काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे, जसे की शेती, स्वतःचे घर, कार, बाईक आणि बँक बॅलन्स. यापैकी शेती, मूळ गावात स्वतःचे घर, सध्याच्या शहरात स्वतःचा फ्लॅट, कार आणि बाईक या काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या असणे आवश्यक आहे. जर या गोष्टी नसतील तर खूप प्रयत्न करावे लागतील आणि अशा प्रकारे लक्ष केंद्रित करावे लागेल की ते शक्य तितक्या लवकर योग्य मार्गाने मिळेल. जसे की कठोर अभ्यास करणे, सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणे, मुलाखतीची तयारी करणे, माहिती आणि
तंत्रज्ञानासह स्वतःला अपडेट ठेवणे, संधींचा फायदा घेणे आणि एक दर्जेदार प्रोफाईल विकसित करणे, जेणेकरून तुम्ही मूलभूत गोष्टी साध्य करू शकाल आणि अतिरिक्त लक्झरी गोष्टी सुद्धा मिळवू शकाल. वेळ वाया घालवणे, मित्रांसोबत फिरणे, अनावश्यक गोष्टींमध्ये रमणे, जीवनातील ध्येय आणि यशांकडे दुर्लक्ष करणे आणि मनोरंजनासाठी मोबाईलवर जास्त वेळ घालवणे यामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. हे सर्वांनी टाळले पाहिजे. पूर्ण न होणाऱ्या अवास्तव मागण्या ठेवल्याने त्यांच्या स्वतःच्या आणि आई वडिलांच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की मूळ गावी घर हवे, शेती हवी, शहरात मोठा फ्लॅट हवा, सरकारी नोकरी हवी. या मागण्या खरोखरच अवास्तव मागण्या आहेत, ज्या मागण्या पूर्ण करणे अशक्य वाटते. जर तुम्हाला काही मूलभूत गोष्टी दिसल्या, जसे की शहरात फ्लॅट आणि खाजगी कंपनीत चांगली नोकरी, तर तुम्ही लग्न करू शकता आणि भविष्यात जे कमी आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता. प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध होईल तसेच मिळण्याची अपेक्षा करण्याऐवजी ते साध्य करण्यासाठी आणि मिळवण्यासाठी मदतीचा हात देऊ शकता. योगदान देणे आणि गोष्टी प्रत्यक्षात येताना पाहणे यात एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येकानं तो आनंद अनुभवला पाहिजे. सोप्या गोष्टी लवकर येतात आणि लवकर जातात सुद्धा, म्हणून नेहमी गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट करणे चांगले. मुलींच्या लग्नाबाबत आई आणि वडील तसेच त्यांचे नातेवाईक फारसे निर्णय घेत नसल्याचे दिसून आलेले आहेत. जेव्हा त्यांना विचारले जाते तेव्हा असे उत्तर मिळते की आम्ही त्यात सहभागी नाही आणि मुलीने निर्णय घ्यावा, कारण आता त्या स्वतंत्र आहेत. जरी आपण मान्य करतो की आता सर्व मुली स्वतंत्र आहेत, तरीही पालकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना लग्न करण्यासाठी उत्तम प्रकारे सल्ला देणे आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जर योग्य वेळ निघून गेली तर ते सर्वांसाठी चुकीचे ठरू शकते, कारण काही गोष्टी योग्य वेळी घडल्या पाहिजेत, नाहीतर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. व्यवसाय आणि पैशापुरते मर्यादित राहण्याऐवजी कुटुंब आणि जोडप्यांमध्ये भावना आणि खोल संबंध आणण्याची गरज आहे. लोकांना नेहमीच ऋणानुबंधाने जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यात अशा प्रकारे मजबूत नात्याचा धागा निर्माण करणे आवश्यक आहे की कोणत्याही परिस्थितीत तो तुटणार नाही. मॅरेज काउन्सिलर कडून, विवाह समुपदेशन आणि लाईफ कोच कडून जीवनाविषयी सल्ला मार्गदर्शन घेणे ही काळाची गरज बनलेली आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात कामाचा समतोल कसा राखायचा, नातेसंबंध आणि भावना कशा जपायच्या हे आता शिकायला हवे. एकमेकांशी निरोगी आणि सुरळीत नातेसंबंध ठेवण्यासाठी गोष्टींना शब्दशः आणि वैयक्तिकरित्या कसे घेऊ नये, गोष्टी कशा जाऊ द्याव्यात आणि गोष्टींना त्यांच्या मर्यादेपर्यंत कसे घेऊ नये हे समजून घेणे आवश्यक आहे. येथे मॅरेज काउन्सिलर आणि लाईफ कोच महत्वाची भूमिका बजावतात. भावनांना खोलवर समजून घेण्यासाठी, जीवनाला समजून घेण्यासाठी, आनंदी आणि समाधानी जीवनासाठी मॅरेज काउन्सिलर आणि लाईफ कोच यांची मदत घेणे केव्हाही चांगले. मला आशा आहे की हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती तुम्हाला आवडली असेल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा नॉलेज सेंटर. धन्यवाद. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि आपले आवडते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.